गणपती बाप्पा मोरया. ओंकार केळुसकर ब्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि ओंकार केळुसकर ब्लॉग पुन्हा एकदा ब्लॉग करायला घाटकोपर मध्ये आला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून घाटकोपरचे गणपती बाप्पा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या चॅनलला असेच पुढे कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला जो कोणी नवीन आला असेल आणि ओंकार केळुसकर ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ओंकार केळुसकर ब्लॉग आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येतच असतं. आणि आज आपण आहोत भावेश्वरच्या राजाला आणि आज आपण पहिला ब्लॉग भावेश्वरच्या राजापासून करत आहे. तर भावेश्वरच्या राजाला आपलं हे दुसरं वर्ष आहे आणि भावेश्वरच्या राजापासून आपला हा ब्लॉग सुरू झालेला आहे आणि खूप सुंदर मूर्ती भावेश्वरच्या राजाची बनवली गेलेली आहे. थोड्या वेळ आपण ह्या मंडळातल्या अध्यक्षांची चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. आपल्या चॅनलला पुढेच असे कंटिन्यू द्या आणि बाप्पाचं दर्शन तुम्ही पण घ्या. गणपती बाप्पा. तर भावेश्वरच्या राजाची सुंदर मूर्ती इथे घडवली गेलेली आहे आणि बाजूला मुनी आहेत. एकदम अप्रतिम मूर्ती आहे आणि इथलं डेकोरेशन तर खूप अप्रतिम दरवर्षीप्रमाणे. गेल्या वर्षी भावेश्वरच्या राजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या वर्षी सुद्धा लक्षवेधी अशी मूर्ती भावेश्वरच्या राजाची घडवली आहे. खूप अप्रतिम आणि सुंदर मूर्ती आहे. लक्षवेधी मूर्ती आणि मुनी आहेत हे आजूबाजूला. मुनींच्या वरती असं एक सुंदर वलय आहे. त्या वलयावरती गणपती बाप्पा आहे. एकदम अप्रतिम मूर्ती. सगळ्यांना दरवर्षी ही मूर्ती मनाला भारावून टाकते. अशी भावुक मूर्ती आणि भावनात्मक मूर्ती आपल्या समोर आहे. ती म्हणजे भावेश्वरचा राजा. तर हे सगळं अशा पद्धतीत इथे डेकोरेशन केलं गेलेलं आहे आणि ही जी गेल्या वर्षीची मूर्ती आहे भावेश्वरच्या राजाची, जिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अशा पद्धतीत इथे डेकोरेशन केलं गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही सुद्धा भावेश्वरच्या राजाला नक्की इथे या. घाटकोपर वेस्टला. अशा पद्धतीत इथे डेकोरेशन केलं गेलेलं आहे गणपती बाप्पाच्या या मंडपामध्ये. तर इथे सुद्धा सेम पाहू शकता गणपती बाप्पा, ते विष्णू, ते ब्रह्म आणि त्यांचं मंदिर आहे. आणि इथे ही गर्दी चालू असते भक्तांची. बाप्पाची सुंदर मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. आपल्या सगळ्यांचं ओंकार केळुसकर ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि आपल्या सोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष पुनीत पटेल. ते आपल्याला गणपती बद्दल इथला इतिहास सांगतील. तो गणपति बाप्पा का भावेश्वर का राजा का क्या इतिहास है? भावेश्वर राजा का इतिहास है हमारा 51 ईयर्स 51वां साल है और हम लोग यहाँ पहले नगर में 2-3 जगह पे गणपति हो रहा था। कुछ 7-8 साल पहले हम लोग ने सब मिलके एकजुट होकर और यहाँ पे गणपति की स्थापना फिर से कंटिन्यू रखी। 51वां साल है ये और तब से हम लोग जो एकजुट होकर जो काम कर रहे हैं, तब से थोड़ा कॉन्सेप्ट में काम कर रहे हैं, थोड़ा नया दिखा रहे हैं धर्म के बारे में। और जो भी है वो पूरा धर्म अपना सनातन धर्म है, पूरा सब लोगों तक पहुँचे और सब लोग करें। मैं 10 दिन में एक बार ही इधर आया हूँ। आपका इधर का मैनेजमेंट देखा है मैंने, व्यवस्थापन देखा है, बहुत अच्छा है। तो कैसा व्यवस्थापन रहता है यहाँ पे लोगों के लिए, भक्तों के लिए? व्यवस्था में ऐसा है, हम लोग जो है रेलिंग वगैरह रख के लाइन से आने देते हैं। इन्फ्लुएंसर, इंस्टाग्रामर, जो भी यूट्यूबर सब जो उनको भी हम लोग सपोर्ट करते हैं। जो सीनियर सिटीजन है, प्रेग्नेंट वुमन है, सबके लिए हम लोग ने अलग से सुविधा रखी है आने जाने के लिए, ताकि किसी को तकलीफ ना हो, बच्चे वाले को तकलीफ ना हो। और लास्ट के 5 दिन और आगमन में भी हम लोग ने महाप्रसाद की व्यवस्था की है।
तो उसमें भी हम लोग प्रसाद का भी सहायता करते हैं। रात को जो लेट दर्शन करने को आते हैं उनको भी थोड़ा भूख लगता है, प्यास लगता है, उसके लिए भी पानी की खाने की व्यवस्था भी हम लोग करते हैं। आपका मंडल का व्यवस्था बहुत अच्छा है। ये मेरा दूसरा साल है यहाँ पे, मैं जब यूट्यूबर बना और मेरा इधर आके मेरे को भी व्यवस्थापन अच्छा लगा, तो मैं इधर बोला कि मेरे को फिर से यहाँ पे वीडियो करने का आ रहा है। अभी मैं इस टाइम पे प्रॉपर यूट्यूबर बन के आया हूँ, तो आपका इंटरव्यू लेके मेरे को अच्छा लगा। भावेश्वर का राजा को फिर से एक बार अट्रैक्टिव मूवमेंट पे देख के बहुत अच्छा लगा। गए साल भावेश्वर का राजा ने सबको अट्रैक्ट किया था, ये साल भी अट्रैक्ट किया है। मस्त मूर्ति है, मेरे को बहुत अच्छा लगा। हम आने वाले सालों में भी अट्रैक्ट करेंगे, नया नया कॉन्सेप्ट लाएंगे सबको, ताकि हम लोग सबको धर्म का सबको प्रचार कर सके। आपके मंडल से बहुत अच्छा कॉन्सेप्ट आ रहा है, देखने मिल रहा है, तो ऐसे कॉन्सेप्ट आगे भी देते रहो भक्तों को कि अरे मूर्ति मुंबई से बाहर भी चला जाए। हाँ, और हमारा जो मूर्ति का कॉन्सेप्ट है और डेकोरेशन कॉन्सेप्ट है, उसमें जो हमारे मूर्तिकार है वसई में कुणाल पाटिल केपी आर्ट्स, उनका बहुत बड़ा हाथ है। उनके साथ हम लोग बहुत मेहनत से बैठते हैं, मीटिंग करते हैं, तब जाके कॉन्सेप्ट रेडी करते हैं। और उनके थ्रू हम लोग जो कॉन्सेप्ट बनाने हम यहाँ के नगर के बच्चे लोग ही सब मेहनत करके डेकोरेशन करते हैं, ना कि बाहर से करवाते हैं। पूरे बच्चे लोग यहाँ से रात दिन जाग के मेहनत करके डेकोरेशन बनाते हैं, और वो मेहनत दिखाई दे रहा है सब। तर हे होते मंडळाचे अध्यक्ष पुनीत पटेल यांनी आपल्याला आपल्या भावेश्वरच्या राजाबद्दलचा इतिहास सांगितला, कसा भावेश्वर राजाचा इतिहास इथे घडला गेला आणि भावेश्वरच्या राजाची मूर्ती कशा पद्धतीत बनवली गेली आहे। तर अशा पद्धतीतलं हे मंडळ आहे, तर तुम्ही नक्कीच भावेश्वरच्या राजाला येऊन भेट द्या आणि आपल्या चॅनलला पुढे असेच कंटिन्यू द्या। गणपती बाप्पा मोरया, भावेश्वरच्या राजाचा विजय असो। मूर्ति देखो, आपको कैसा लग रहा है? बहुत बढ़िया है, बहुत पॉजिटिविटी मिल रहा है, वाइब्रेशंस आर टू गुड। और भावेश्वर को राजा के लिए आप कितने टाइम लगा रहे हो? ये नाश्ता में हाँ, बस साल आते हैं। 6 साल से लगातार आ रहे हो, हर साल कुछ ना कुछ यूनिक रहता है, कुछ ना कुछ बहुत बढ़िया रहता है। और इधर का मैनेजमेंट कैसा लगा? इधर का मैनेजमेंट बहुत बढ़िया है। अब 3-4 दिन के बाद देखोगे 5वें दिन पे बहुत गर्दी रहेगा, लास्ट दिन पे बहुत गर्दी रहेगा, लेकिन इन लोग बहुत अच्छी तरह से मैनेज करते हैं। आप हर साल आते हैं? हर साल आते हैं। गणपति बप्पा मोरया। भावेश्वर के राजा के लिए आप इधर कितने साल आ रहे हो? मूर्ति देख के आपको कैसा लगा? मेरे को घाटकोपर ईस्ट में सिर्फ 10 साल हो गया। मैं 10 साल से भावेश्वर का राजा का दर्शन करने आता हूँ। मैं हर साल मूर्ति देखता हूँ, अलग ही रहता। पर ये वक्त जो मूर्ति देखा है ना, एकदम उसका अलग ही है। मतलब पूरे घाटकोपर नहीं, पूरे बॉम्बे में ऐसा मूर्ति नहीं देखा है मैंने। गणपति बप्पा बहुत बनाई गई है, कैसा लगा? बहुत बढ़िया लगा, बहुत सुंदर है। और आपका जो मैनेजमेंट है ना, वो उससे भी कुछ अलग ही है। हम लोग ने इतना मूर्ति का दर्शन किया, इतना पंडाल में गए, लेकिन आपका जो मैनेजमेंट है अनबिलीवेबल, बहुत बढ़िया मैनेजमेंट है आपका। ना कोई धक्का मुक्की है, ना कोई कुछ है, एकदम शांति से दर्शन कर सकते हैं। और शांति मिल रहा है टाइम पे, और एकदम कार्यकर्ता भी खड़े मतलब सब खड़े हुए एकदम प्रॉपर है। तो ऐसे ही आप गणपति बप्पा के मंडल पे विजिट करते रहो। तो गणपति बप्पा मोरया। भावेश्वर के राजा के लिए कितने साल से आ रहे हैं? मैं ऑनेस्टली पहली बार आया हूँ, और मैंने इंस्टाग्राम पे ये देखा मूर्ति, और वो इंस्टाग्राम पे इतना अचंभित लग रहा था। मैं बोला ये तो जाके देखना है। और यहाँ आगे मतलब जैसे शब्द ही नहीं बचे, बोलती बंद हो गई। बहुत ब्यूटीफुल है। सबके मन में बैठा हुआ भावेश्वर का राजा के बारे में आप क्या बताना चाहते हो? तो ये जो थीम आपने इस साल ली है, अभी इससे पहले मैं तो नहीं आया हूँ, तो मुझे नहीं पता इससे पहले क्या थीम ली थी और कैसे चल रहा आ रहा है भावेश्वर का राजा। बट ये जो मैं देख रहा हूँ थीम महर्षि, और ये जो आपने डेकोरेशन किया, और ये गणपति, मतलब विश्वास ही नहीं हो रहा है कि वो ऐसे क्लाउड फॉर्मेशन और 12 महर्षि और ऊपर गणपति, और इतना ब्यूटीफुल मूर्ति है। जैसे इनकी आंखें देखो, आप अंदर खो जाओगे। तुम हैट्स ऑफ। और इतना सटल डेकोरेशन किया है, इतना सुपर्ब है। बस 2 वाटरफॉल, नेचुरल पेड़, सीमेंट, एंड वही सीमेंट में एनग्रेव ये मंत्र, बहुत बढ़िया किया। तो ऐसे ही आप मंडल को विजिट करते रहो। गणपति बप्पा मोरया। भावेश्वर का राजा का मूर्ति देख के आपके लिए क्या शब्द है? भावेश्वर के राजा के लिए मेरे लिए इसके कोई शब्द ही नहीं है। ये जो बच्चे लोग ने मेहनत की है, वो मैं कंटिन्यूस, मैं यहाँ का लोकल ही हूँ,
तो वो जो उन्होंने मेहनत की है वो आज दिख रही है, और वो आज जो आप भीड़ देख रहे हैं वही है, और एक अप्रतिम है, अद्भुत है। और जो बच्चे लोग ने मेहनत की है वो सब दिख रही है। और हमारे गणपति बापा तो हमेशा आपको पता है कि बस जहाँ भी जाते हैं वहाँ मजा करा देते हैं, जलसा करा देते हैं। और गणपति बप्पा की ये सुंदर मूर्ति पब्लिक को यहाँ देखने के लिए आप क्या कहोगे? यहाँ मैं सबको आह्वान करता हूँ कि यहाँ के जो बच्चे लोग ने मेहनत की है, और जो गणपति जी की मूर्ति में जो जान है, जो आप देखेंगे तो लाइवली लगता है, जो वो तो गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। तर हा होता भावेश्वरचा राजा, जो आपण घाटकोपरमध्ये पाहिला. त्यानंतर आपण पुढच्या गणपतीला जाणार, तर आपल्या चॅनल अशा कंटिन्यू राहा आणि अशाच व्हिडिओला सपोर्ट करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कंटिन्यू राहायचं व्हिडिओला आपल्या. गणपती बाप्पा मोरया. तर आता मी आहे काजू टेकडीला, जांभूळपाडा, घाटकोपरचा लाडका विघ्नहर्त्याला. तर ही घाटकोपरमधली सर्वात सुंदर मूर्ती इथे पाहायला मिळते आणि भव्य आगमनीचा इथे पार पडतं. हा गणपती बाप्पाचा अरुण दत्ते यांनी घडवलेली मूर्ती आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या गणपती बाप्पाला घाटकोपरमध्ये आलात तर नक्कीच भेट द्या. जागृती मेट्रो स्टेशनच्या असलेलं बाजूला असलेलं हे मंडळ आहे. तर आता आपण आहोत खैरणी रोडला, आणि खैरणी रोडला हा खैरणीचा महाराज आहे. खूप अप्रतिम आणि सुंदर डेकोरेशन इथे केलं गेलं आहे. समुद्र मंथन तुम्ही पाहू शकता. खैरणी रोडला खैरणीच्या राजाला जाताना एक मंडळ आहे. नक्कीच तुम्ही इथे येऊन भेट द्या. तर आता आपण आहोत खैरणीच्या सम्राटला. खैरणीच्या महाराजा या समोरून सरळ गेल्यानंतर हा खैरणीचा महाराजा, सॉरी खैरणीचा सम्राट हा एका गल्लीत लागतो. एकदम सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती बनवली गेलेली आहे महादेवाच्या रूपामध्ये, आणि अवाढव्य मूर्ती आहे. हे सगळे खैरणी रोडला असलेले गणपती बाप्पा आहेत, पाहू शकता. गणपती बाप्पाचं सुंदर रूप महादेवाच्या रूपामध्ये. तर आता आपण आहोत खैरणीला, खैरणीच्या राजाला, आणि खैरणीच्या आगमन सोहळ्याचा आपण व्हिडिओ केला होता, व्लॉग केला होता. त्यानंतर आपण ह्या मंडपात आहोत. खैरणीचा राजा तुम्ही सगळे जाणून आहात आणि सगळ्यांना ज्ञात आहे हा गणपती. तर खैरणीला असलेला हा खैरणीचा राजा, एकदम सुंदर मूर्ती, जगन्नाथपुरी थीम
ती सिद्धेश दिघोळ्यांनी उचलली होती आणि ती थीम इतकी अप्रतिम वाटते. गणपती बाप्पाचा मोहक रूप एकदम सुंदर मूर्ती, एकदम सुंदर, अप्रतिम आणि लोभसवाणी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. तर आता मी आहे मुंबईतील उपनगरातील साकीनाक्याचा महाराजा, सर्वात उंच मूर्ती, आणि त्याच्या मी बॅक स्टेजला आहे, फ्रंट स्टेजला. आणि इथे साकीनाक्याच्या महाराजाला दर 10 दिवस इथे सगळ्यांना भक्तांना सोय केली येते खाण्याची, नाश्त्याची. तर एवढं सुंदर आणि अप्रतिम व्यवस्थापन इकडे तुम्हाला पाहायला मिळतं. सगळे कार्यकर्ते इथे झटत असतात, तुम्ही पाहू शकता. तर आपण गणपती बाप्पाकडे जाणार आहोत. तर आपण आहोत उपनगरातील सगळ्यात मोठी मूर्ती साकीनाक्याचा महाराजा. सो हे माझं दुसरं वर्ष इथे येण्याचं आणि इथलं व्यवस्थापन बघून खूप भारी वाटतं. तर ते अहोरात्र दिवसभर कार्यकर्ते झटत असतात या मंडळातले. खूप सुंदर मूर्ती ह्या वर्षी. मला इथे आगमन सोहळ्याला येता नाही आलं, पण आज मी इथे येऊन ब्लॉग करतोय. खूप सुंदर मूर्ती आहे. तर हा आहे साकीनाक्याच्या महाराजाचा इंस्टाग्राम पेज आणि तुम्ही ह्या पेजला फॉलो करा. तर जस्ट मी साकीनाक्याच्या महाराजाचं दर्शन घेऊन आता चाललो आहे साकीनाक्याच्या विघ्नहर्त्याला. तर आता आपण बाप्पाच्या दर्शनाला जाऊया. खूप भव्य मूर्ती साकीनाक्याच्या विघ्नहर्त्याची, शेषनागावरती विराजमान झालेली मूर्ती. खैरणीवरून साकीनाका स्टेशनपासून जवळ असलेली ही मंडळ आहे. खूप सुंदर आणि फेसिंग तर गणपती बाप्पाचा चेहरा अप्रतिम, एकदम लोभसवाणी मूर्ती. जे माझ्या वाक्यात नेहमी असतं, मोरया. अधांतरी मूर्ती आहे. उंचावरून ही मूर्ती आपण पाहत आहोत गणपती बाप्पाची. तर आता आपण साकीनाकाच्या विघ्नहर्त्यावरून निघत आहोत आणि आपल्याला घाटकोपरचे अजून काही गणपती करायचे ते करून बंद करणार आहोत. पण कोणताही गणपतीच्या मूर्ती आपल्याजवळ शूट झाला नसेल तर पहिलीच माफी, कारण की आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे शूट करता येत नाही पुढे. तर आपल्या चॅनलला पुढे असंच कंटिन्यू राहा. आणि आपल्याला घाटकोपरचे अजून काही मूर्त्या आहेत ज्या माझ्याकडून मिस आऊट झाल्या. अजून खूप साऱ्या मूर्त्या घाटकोपरमध्ये दाखवण्यासारख्या, भटवाडीमध्ये वगैरे, पण नाही दाखवता येतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आपल्या चॅनलला पुढे असंच कंटिन्यू राहा. आणि ते साकीनाक्याच्या विघ्नहर्त्याला काही गणपती बाप्पाचे भक्त भेटले. ओमकार केळुसकर ब्लॉग, ओमकार केळुसकर ब्लॉग, ओमकार केळुसकर, KELUSKR. ओके ओके. तर आता आपण थेट जाणार आहोत घाटकोपरला.
आता मी आहे जागृती मेट्रो स्टेशनच्या इथे आणि जागृती मेट्रो स्टेशनच्या इथे खाली इथे 2-3 गणपती आहे आणि घाटकोपरच्या राजाला जाता येतं आणि भावेश्वरच्या राजाला आणि या पाठीमागे समोर आहे तो भटवाडीला जातो रस्ता आणि इथून आहे तो साकी नाक्याला जातो. तर या रोडला खूप गणपती आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवता आले नाही तर मी त्याच्या अगोदर तुम्हाला माफी मागतो कारण की वेळेचं बंधन आहे आणि ऑफिसमधून सुटल्यानंतर मी व्हिडिओ शूट करायला इकडे आलो आहे वेळात वेळ काढून आणि आपल्या चॅनलला अजून 2-3 गणपती दाखवणे बाकी आहे आणि हा हे अजून दाखवले असे गणपती पण आपल्याकडे वेळेचं बंधन असल्या कारणामुळे रात्रीचं 1:30 वाजलंय तर मी थोड्या वेळात ही व्हिडिओ पॉज करणार आहे 2 गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या चॅनल दाखवल्यानंतर. तर आपल्या चॅनलला असेच पुढे कंटिन्यू राहा. आता आपण जाऊया पुढे पुन्हा एकदा घाटकोपरला. विद्याविहारला आणि घाटकोपरला बिकानेर बेकरी आहे तिथून एक रस्ता जागृती नगर मेट्रो स्टेशनला जातो तिथेच ह्या गल्लीतून जाताना माणिकलाल गणेश उत्सव मंडळ आहे. आता आपण इकडे जाणार आहोत. एकदम सुंदर डेकोरेशन केलेलं गेलेलं आहे आणि आतमधलं डेकोरेशन आता आपण पाहूया. तर आपण ह्या मंडपात आलेलो आहोत आणि इथे गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे आणि ते गड किल्ल्यांची संस्कृती ह्या मंडळाने दाखवली आहे. आतमध्ये सगळे आपले किल्ले त्याचं छायाचित्रण इथे लावलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक सुंदर डेकोरेशन आतमध्ये केलेलं आहे. गणपती बाप्पाच्या मंडपामध्ये तर आता आपण आहोत घाटकोपरच्या राजाला आणि घाटकोपरच्या राजाची सुंदर मूर्ती जी माझ्याकडून व्लॉग करताना मिस झाली आणि ती मूर्ती आज माझ्या चॅनलवरती आहे. एकदम सुंदर कलाकृती सिद्धेश दिघोळे यांनी रचनात्मक दृष्ट्या साकारली होती. खूप सुंदर मूर्ती ज्याचा व्लॉग आपल्याकडून मिस झाला होता. एकदम सुंदर डेकोरेशन गणपती बाप्पाच्या मंडपात केलेलं आहे. घाटकोपर वेस्टला असलेला हा घाटकोपरचा राजा होता. त्याचं 25वं वर्ष इथे होतं आणि इथे असं डेकोरेशन केलं आणि तिकडून गेलं तर भावेश्वरचा राजा लागतो. त्याच्याच ह्या हायवेला राजा हॉस्पिटलच्या हा गणपती आहे घाटकोपरचा राजा. त्याच्या पुढे एक गणपती आहे तो आपण एक्सप्लोर करून ही व्हिडिओ एंड करणार आहोत. तर आता आपण आहोत घाटकोपरच्या सम्राटला. घाटकोपरच्या राजाच्या बाजूला असलेलं हे मंडळ आहे घाटकोपरचा सम्राट. ही इथे आपण आता व्हिडिओ आपण एंड करणार आहोत की शेवटचा घेऊन गणपती बाप्पाचा. एकदम सुंदर मूर्ती गणपती बाप्पाची घडवली आहे. मुडी घेतलेला गणपती तर सांगायचा मुद्दा असा की आपला हा व्लॉग झाला आणि त्या व्लॉगमध्ये भावेश्वरचा राजा ह्यांचं एवढं व्यवस्थापन चांगलं होतं ना की जेव्हा त्यांचं फर्स्ट लुक होतं, जेव्हा त्यांचं प्रथम दर्शन होतं तेव्हा माझ्या फॅमिलीला इन्व्हाइट केलेलं माझ्या सकट. पण मी मला इन्व्हिटेशन आलेलं पण मी त्या प्रथम दर्शनाला हजर राहता आलं नाही कारण की थोडे प्रॉब्लेम झालेले.
पण आता त्यांच्यासाठी आपण एकदम खास व्हिडिओ केलाय जो आपण घाटकोपरच्या व्लॉगमध्ये आपण ॲड करणार आहोत सुरुवातीला. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पुढे पाहावा. आणि भावेश्वरच्या राजाने जे मला सपोर्ट दिला, तिकडे मला मान दिला, तर खूप भारी होतं आणि खूप अप्रतिम होतं. मी तर खूप भारावून गेलो ते सगळं पाहून. आणि गणपती बाप्पाचा जर अप्रतिम लुक पाहून तर मी नेहमीच भारावून जातो. काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न त्यांच्या मंडळाच्या तर्फे करत असतात. पण त्याचं मॅनेजमेंट तर खूप सुंदर होतं. त्याच्यानंतर उपनगरातला तो गणपती आपला उंच मूर्ती साकीनाक्याचा महाराजा, त्यांचं एक मॅनेजमेंट खूप चांगलं होतं आणि ते आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. तर असेच काही मंडळ असतात जे अहोरात्र जगून गणपती बाप्पाची सेवा करतात आणि गणेश भक्तांची सेवा करतात. तर खूप चांगलं वाटतं, बरं वाटतं असं बघून. आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न मी करत असतो आणि ते दाखवलेलं आहे. आणि मी हा व्हिडिओ सक्सेस केला आहे. पण जिथे जाताना आलं तिथे खरंच माफी असावी. नक्कीच तुमच्यासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून करेल, माझ्या इंस्टाग्राम ID तर्फे करेन. तर आपल्या व्हिडिओला असेच पुढे सपोर्ट करा. धन्यवाद. आपले ऑलमोस्ट गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि अजून खूप सारे गणपती बाप्पा आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवता नाही आले आणि दाखवायचे होते. पण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. उद्या पुन्हा दुसरा टार्गेट आहे शूट करण्याचा. पाऊस होता आणि त्याच्या पावसामध्ये पण मी शूट केलं येऊन. अमृतनगर वगैरे हा एरिया एक्सप्लोअर करत होता, भटवाडी वगैरे, अंधेरीमध्ये अजून काही गणपती दाखवायचे होते पण ते दाखवता नाही आले. आणि जेवढे मला रस्त्यामध्ये दिसले तेवढे दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून केला आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला असेच सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत नेहमी पाहत जावा. असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि गणपतीच्या माध्यमातून मी घेऊन येणार आहे. कुठे इंटरव्ह्यू करायला आला तर इंटरव्ह्यू पण ॲड करणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये, जसं भावेश्वरच्या ब्लॉगचा केला. आणि आपल्या व्हिडिओला असंच पुढे सपोर्ट करत राहा आणि ही व्हिडिओला कमेंट आणि लाईक शेअर नक्कीच करा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली त्याची प्रतिक्रिया आपल्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतासाठी गणपती बाप्पा मोरया.